नमस्कार, मी संस्कृती आणि आपण पाहत आहात नवा मराठा। हिंदू पंचांगानुसार फाल्गुन महिन्याच्या शुक्ल पक्षातील पौर्णिमेला होलिका दहन केले जाते। वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून साजऱ्या होणाऱ्या सणांमध्ये होळी पौर्णिमेचे महत्त्व मोठे आहे। होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीवंदन साजरे केले जाते। होळीचा सण देशभरात वेगवेगळ्या स्वरूपात साजरा केला जातो। पौर्णिमेच्या संध्याकाळपासून होळीचा सण सुरू होतो। या सणाला डोल पौर्णिमा, धुलवड, मांजलकुळी, उकुडी, फगवा किंवा शिमगा असेही म्हणतात। परंतु यंदाची होळी 13 मार्चला आहे की 14 मार्चला असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, तर या बातमीच्या माध्यमातून त्याचे उत्तर आपण जाणून घेऊया। त्याशिवाय यंदा होलिका दहनाचा शुभ मुहूर्त काय असेल आणि होलिका दहन करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। पौर्णिमा तिथीची सुरुवात 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:35 पासून सुरू होणार आहे। पौर्णिमा तिथीचा उदय आणि मोठा अवधी हा 13 मार्चला असल्याने यंदा होलिका दहनही 13 मार्चला केले जाईल आणि धुलीवंदनही दुसऱ्या दिवशी 14 मार्चला साजरे होईल। 13 मार्च 2025 रोजी सकाळी 10:36 पासून ते या दिवशी रात्री 11:29 पर्यंत भद्रा काळ असेल। या काळात होलिका दहन करणे वर्ज्य मानले जाते। त्यामुळे होलिका दहनाचा शुभ मुहूर्त 13 मार्च 2025 च्या रात्री 11:30 पासून ते रात्री 1:04 पर्यंत असेल। हिंदू धर्मात होळी हा सण वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक मानले जाते। या दिवशी सर्वजण आपापसातील मतभेद विसरून एकत्र येऊन रंगांचा हा सण साजरा करतात आणि एकमेकांना रंग लावून शुभेच्छा देतात। आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही या दिवसाला विशेष महत्त्व आहे। या विशेष प्रसंगी सर्व देवी देवतांची पूजा केल्याने साधकाला भरपूर लाभ मिळतात आणि त्याच्या जीवनात सुख समृद्धी येते। तसेच असंही म्हणतात की होलिका दहन करताना जेव्हा त्यात शेणाच्या गोवऱ्या वापरल्या जातात तेव्हा त्याला श्रेष्ठत्व प्राप्त होतं। त्यामुळे शक्य असल्यास आपणही त्याचा वापर करू शकता। तसेच शास्त्रानुसार कच्च्या जमिनीवर किंवा विटांचा गोल तयार करून त्यामध्ये होलिका दहन करणे योग्य आहे। थेट सिमेंट कॉन्क्रीटच्या रस्त्यावर होलिका दहन करणे टाळावे। होळीला प्रदक्षिणा घालताना गव्हाची कर्णफुले, हरभरा इत्यादी अग्नीला अर्पण करण्याची पद्धत आहे। काही ठिकाणी अग्निदेवतेला नारळ सुद्धा दिला जातो। तर अशाच माहितीपूर्ण बातम्यांसाठी चॅनलला सबस्क्राइब नक्की करा।